आज आहे आपला मराठी ब्लॉग, कारण आज आहे महाराजांची आपल्या जयंती. तर आपल्यासोबत आज आहेत शाहीर चंद्रकांत माने. स्वराजात तोरण बांधिल शिवबनान राजा शिवबनात छत्रपती झाला ग माया ग. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपला मराठी ब्लॉग, कारण आज आहे महाराजांची आपल्या जयंती. तर आपण जाणार आहोत उलवे, कारण उलवे इथे खूप मस्त महाराजांची जयंती साजरी होणार आहे आज. तर आपण जाऊया फटाफट, आता निघूया. म्हणजे मी आता फटाफट रेडी होतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. मधलं काही दाखवणार नाही, डायरेक्ट आपल्या स्पॉटवरती जाऊन सगळं दाखवतो, कारण की मधलं दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. तर मेन जे आहे आपलं ते डायरेक्ट जाऊन तुम्हाला दाखवतो. तर आता फटाफट चेंज करतो आणि निघतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट स्पॉटला भेटतो. चला. ओके, आता इथे आलो आहे, इथे गाडी लावली आहे आणि हे बघू शकता तुम्ही, मस्त पूर्ण मस्त अरेंजमेंट केले. तिकडे समोरच आहे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उलवे. आता तिकडूनच आलो आहे. आज सरळ थोडंसं यायचं आणि मग जाऊया आता आत. गाडी इथे लावले, आत जाऊन तुम्हाला मी दाखवतो सर्व. चला भेटूया आत, बघूया आता आतमध्ये कसं आहे. आणि खूप छान वाटतं आहे, पहिल्यांदा असं आलो आहे तर बघायचं आहे मला आता कसं आहे. खरं तर आत जाऊन बघूया कसं आहे. मी तुम्हाला सगळं काही दाखवतो, काय अरेंजमेंट आहे आणि कसं काय आहे ते. आणि आता चालूच होईल थोड्या वेळात, तर आपण चला आज जाऊया. आता इथे आलो आहे जरा पाठी बॅक स्टेज. तिकडे आपलं आता सगळे रेडी वगैरे होत आहेत आणि इकडेही आहेत, तर बघू शकता. आणि आपला हा बघा, आपण आला इकडे आणि आपल्या दादा हाय कर येस. तर आता जाऊया, बघूया. आता हे रेडी वगैरे होत आहेत, मग थोड्या वेळात आता आपण परत जाऊ समोर, तिकडे जाऊन बसू. चला बघा तुम्ही, थोड्याच वेळात तुम्हाला मी दाखवतो. जातो आता तिकडे आणि मग दाखवतो तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये. बघा पूर्ण. तर आपल्यासोबत आज आहेत शाहीर चंद्रकांत माने आणि खूप छान वाटलं भेटून, कारण आजपर्यंत व्हिडिओमध्येच बघत होतो आणि नेहमी त्यांची व्हिडिओ पण एवढं छान वाटलं ना की कधी समोर भेटायला भेटेल असं वाटत नव्हतं. पण खूप छान वाटतंय आणि लवकरच आता तुम्हाला दिसतील, तर मी दाखवतो सगळं. तर पूर्ण बघा तुम्ही आणि खरंच जय शिव. नाही ते पण तुमच्याच इच्छे श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के नमो पार्वती पदे हर महादेव महादेव. भव्य जयघोष, भव्य शिवगर्जा. मात्र भाऊ यांचं स्वागत या समितीचे अध्यक्ष माननीय वसंतशेठ पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करावं अशी विनंती आहे. हे बघा, इथे पूर्ण असं पूर्ण सेटअप आहे, इथूनच सगळं कंट्रोल केलं जातं आहे तिथलं. आणि आता पाठीच मुद्दामून बसलो आहे, कारण की थोडं नीट दिसावं, पण एकदम जवळ पण एकदम नीट दिसलं नसतं, मग पाठी थोडंसं बसलो आहे. अजून पण खूप मागे आणि ते आहेत लोक आलेत, छान आलेत. आता बघा
हे बघा हे एक दिलं आहे त्यांनी स्नॅक्स खायला. गुलाबजामुन आहे, समोसा आहे, वेफर्स आहे आणि फ्रुटी. चांगलं आहे, सर्वांना देतात असं बॉक्स. जितकेही लोक आहेत ना इकडे सर्वांना देत आहेत. पार्टी पूर्ण आता भरत चाललं आहे, स्लोली भरतं आहे सगळं. सांग बाय बाय टाटा गुड बाय गया. थंडी पडत नाही, मग आवाज कापला कुठलेला आहे. एवढ्या आवाजात शाहीर येणार नाही पंचावरती. गणपती बाप्पा हा झाला 4 आणे. इकडे बसलेले बाजूचे साइड विंग वाले गणपती बाप्पा. हा, आता फक्त पुरुष गणपती बाप्पा. आता आमच्या वाघिणी गणपती बाप्पा. मंडळी, आपल्याकडे एक प्रघात आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणरायाच्या स्मरणाने करतो. कणखर मातीचा दणकट या सह्याद्रीच्या मातीचा मस्तकाचं नाव छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन सज्ज ठाकला आहे आपल्या शिवरक्ताचं आवाहन करण्यासाठी. तारामती पासून बारामती पर्यंत, गिरगाव पासून थेरगाव पर्यंत, पुण्यापासून ठाण्यापर्यंत, कोल्हापूर पासून सोलापूर पर्यंत अवघ्या महाराष्ट्राने रात पेरून शिरावर घेतलेला, अवघ्या दक्कन शिवमय केलेला शिवशक्तीचा झंकार, एक धगधगता अंगार घेऊन येत आहे आपल्या समोर महाराष्ट्राचा शाहिरी बा. तर या पुण्यभूमीत जमलेल्या तमाम मर्द मावळ्यांनो आणि माता भगिनींनो, होऊन जाऊ द्या आता त्या आसमंताचा कर्णवेध करणारी ललकार. ढोलकी संवादिनीच्या साथीत गरजू द्या तुतारी, कारण येत आहेत आपल्या समोर दस्तूर खुद्द आपली सहचारिणी, आमची रणरागिणी तळपती तलवार. पहाडी आवाज असा शाहिरा ऋतुजा शिंदे यांच्यासह अवघ्या दख्खनला नव्हे, अवघ्या हिंदुस्थानाला नव्हे, तर अवघ्या जगताला सध्या शिवशक्तीचं वेड लावणारा पहाडी आवाज. तर तुमचा आवाज पण आता असा पहाडी झाला पाहिजे, कारण येत आहेत आपल्या समोर युवा शाहीर चंद्रकांत माने. कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी श्री गणेशाला वंदन करणं तितकंच महत्वाचं. म्हणून नमस्कार देतो ना गणपती, नमस्कार देतो ना गणपती पार्वतीच्या आनंदाला. नमस्कार देतो ना गणपती पार्वतीच्या आनंदाला. या हो मशाल वीर प्रीतीला भेट इतराने आणि या महाराष्ट्राच्या मातीत पेरीत निखाऱ्यांचे नाणे. ध्यास नव्हे इतिहास होता. मंडळी सांगतोय तो ध्यास नव्हे. अरे माझ्या छत्रपती शिवरायांचा संपूर्णांचा, अरे जिजाऊ साहेबांचा जाज्वल्य आणि ज्वलंत असा इतिहास. दादा, ज्या मातेने स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं, ज्या छत्रपती शिवरायांनी ते स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य लिलया आपल्या खांद्यावरती ज्यांनी ठेवलं, ते धर्मवीर छत्रपती शंभूराजे. तीनही महापुरुषांना या शरीराचा शाहिरी मानाचा मुद्रा. मंडळी, कधीही नाव घ्या, कधीही नाव घ्या, जय आपसूक तोंडातून येतो. एवढी मोठी ख्याती या महापुरुषांची. मंडळी,
हे माणसं समाजासाठी जगली. मला दंड मुसुनी पिंड करावे बंड साहिराने, मला मस्त हत्तीचे कंड करावे थंड साहिराने, ही मशालची रस्तीचा पिंड मित्राने, आणि या महाराष्ट्राच्या मातीत बेरीत निखालायचे नाणे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली मंडळी. आणि अशाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी राजे जन्माला आले दादा. तो हा दिवस 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक दिव्य रत्न जन्माला आलं. अरे त्याचं नाव काय होणार? शिवाजी. जरा सुद्धा शिवाची पर्वा न करता लढला, त्याचं नाव शिवाजी बघा बाबा. शहीद गडाला छत्रपती महाराजांचा मराठी बाबा शहीद होईल. शहीद दिसायला केवढा आहे, छोटा छोटा, आणि याची ख्याती केवढी माहिती का तुम्हाला? माहिती का ख्याती? छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मायबा सर्वात पहिला पोवाडा कोणी सादर केला माहिती तुम्हाला? माहिती का? छत्रपतींसमोर सगळ्यात पहिला पोवाडा सादर केला शहीद ज्ञानदासांनी. सह्याद्रीच्या कडकपारी नादन बिहाग मधुमला. सह्याद्रीच्या कडकपारामध्ये कोणता तुमला? आहो जय भवानी, आहो जय भवानी, जय शिवाजी जय घोषाचा. वाद्य बारीक वाजवा. आहो जय भवानी, येवा जय भवानी. थोडा आवाज वाढला तर बरोबर तुला अजून. जय भवानी, अरे जय भवानी, जय भवानी. हा जय भवानी, जय शिवाजी जय घोषाचा.
पतीच्या पश्चात एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. भारतात प्रत्येक कानाकोपऱ्यात शिवमंदिरं उभारली गेली. फक्त ही गोष्ट झाली अहिल्याची. त्यानंतर पतीच्या पश्चात झाशीच्या राणीने मोठं साम्राज्य निर्माण केलं, इंग्रजांविरुद्ध लढा दिला. असा हा स्त्रियांचा वैभवशाली इतिहास आहे. म्हणून ज्योतिबाच्या नंदिनीची आता सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं, म्हणणार ना? ऐकू नाही आलं, म्हणणार का? अजून एकदा म्हणणार का? एवढा सुंदर शिवजयंतीचा उत्सव तुम्ही साजरा करताय आणि हा मंडप पाहिला ना, मला त्या रायगडावरची आठवण झाली. आणि हा आज एवढा मोठा सोहळा साजरा करताय आणि मग तुमच्या दाद आम्हाला मिळाली पाहिजे. प्रेक्षकांना दुसरं काय नको असतं, एक टाळी आणि तुम्ही आमच्या मागे गावं, प्रतिसाद द्यावं एवढीच अपेक्षा असते. मग गाणं ना, स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. बापरे, उर्वेकरांचा एवढाच आवाज आहे का? स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. माता जिजाऊ गुणी बाळाला, अहो म्हणा म्हणा, माता जिजाऊ गुणी बाळाला घडविणारी असावी. दुखावलेल्या पोटविणारी आईला माई असावी. हो, मला जिजाऊचा दिला जिजाऊची शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. आत्या होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची आणि जनकल्याणाची शिकवण
जगद्गुरु तुकाराम महाराजांची माऊली. कोण होते तुकाराम महाराज? मायबाप. अरे ज्यांनी ह्या विश्वामध्ये 5वा वेद निर्माण केला, ज्यांनी 4,500 भागाचा गाथा लिहिला. थोडक्यात सांगतो, अखिल कोण ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा वैराग्य तपते त्याच्या मला वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. अरे भगवान पांडुरंग पंढरीश परमात्म्याच्या अति निकट, अगदी जवळ, अगदी अंतकरणामध्ये हे दादा अगदी हृदयस्थानी असणारे भक्त की ज्यांच्या भक्तीमध्ये, उपासनेमध्ये, तपश्चर्यामध्ये एवढी मोठी ताकद होती की त्यांच्या भक्तीच्या नामस्मरणाच्या उपासनेच्या तपश्चर्याच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या. एवढा मोठा अधिकार संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. माऊली तुम्हाला प्रश्न पडेल की 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा 13 दिवसानंतर वर कसं काय येतील मायबा? नाही असतात काय महाशय कार्यक्रम झाल्यानंतर प्रश्न विचारतो ज्यांचं खूप जास्त शिक्षण असं नाही मायबा. बघा 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा 13 दिवसानंतर वर आल्या. याला प्रमाण आहे चळी दगडा सहित वह्या तारी येण्या जैसे नाह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषाशय. नव्हे नव्हे तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. एवढा मोठा अधिकार त्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा होता. आणि असं मार्गदर्शन होतं माझ्या छत्रपती शिवरायांना. मायबा माझा राजा वीर शूर पराक्रमी होतात, माझा राजा नम्र सुद्धा तेवढाच होता. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. जो माणूस नम्र राहतो, जो माणूस नम्र राहतो तो ह्या विश्वावर राज्य करू शकतो असे या भागात सांगितलंय. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. म्हणून काही ठिकाणी नम्र सुद्धा राहायला शिकायचं. साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी पाहिजे माणसाच्या, पण नम्रता सुद्धा पाहिजे. नाही तर इथं अरे लगेच का रे 1 मिनिटात एकटा गातोय तुम्ही हजारोच्या संख्येने जोरात आवाज आला पाहिजे. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. अरे त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर. कसा काढला बाहेर अफजल्याचा कोथळा? अरे 32 दंडाचा बोकड माझ्या छत्रपती शिवरायांनी उभा सोडला होता. हाती घेतली तलवार. इको थोडा कमी कर. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. त्या अफजल्याचा कोथळा त्यानं काढीला बाहेर. प्रतापगडाचा पायथ्याशी आहे का बरा साक्षीला. प्रतापगडाच्या पायथ्याशी क्या बात आहे, आवाज नाही कल करी. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे का बरा साक्षीला. तुम्ही काय केलं भारी गातात राहू. हा ना तो बापाचा बाप, तो बापाचा बाप, तो बापाचा बाप. धन्यवाद.
मंडळी 350 घरांची विशेष सोहळ्यानिमित्त हे आपलं गाणं संगीतबद्ध झालं, रेकॉर्डिंग झालं पुण्यामध्ये आणि रायगडावरती वाचलं. गावाच्या सारून रातीला आणि बाई ग पहाट वारीला उगवला अरे उगवला सूर्य सह्याद्री रंगला अन वाहतो रातुरी रागावर अव थोरल्या धन्याला अन वाहतो घाटुळी दादावर अव दादा थोरल्या धन्याला स्वराजाचं तोरण बांधिलं शिवबनान राजाळ स्वरा मराठी मातीचा सण ह्यो आला स्वराजाचं तोरण बांधिलं शिवबनान राजाळ स्वरा मराठी मातीचा सण ह्यो आला माझं राज अरे माझा राज छत्रपती येणारा अरे माझा शिवबा छत्रपती शिवबा राजा छत्रपती झाला ग माया ग शिवबा राजा छत्रपती झाला ग माया पालखी दाला कोणा सोबती मावळाला समदर आणि 32 मन सिंहासन त्यावरी बैसले कोण ग रायगडाच्या सगळ्यावर गणपती शाहिरी नलगड संगमगाम तुतारी वाजती संभळ जगल अव शहाजीची जाऊच रत्न अव कोणाचं शहाजीची जाऊच रत्न हे दादा जर नाचायचं असेल तर लई पाया पडू नका मोकळे नाचा आपण तर छत्रपती शिवरायांच्या गाण्यावर नाचतोय त्यामुळे सगळ्यांनी जोरदार नाचायचं आहे. शिवबा राजा छत्रपती झाला भगव झेंडाचा भाळा गडावर भरला ग आणि नंग्या तलवारीचा पाता नाचत मैदानी खेळ शिवराई होणार उधळे गुलाला भंडारा अरे उधळे गुलाला भंडारा ये ना अरे उधळे गुलाला भंडारा उधळे गुलाला भंडारा शिवबाचा शंभूचा गवार
वारी सकाळी स्वराज्याचा ध्वज वारी उघडणीचं मागील सारी छत्रपती शिवबाला माझा वेगळं माझं राज शिवबाला छत्रपती झाला मला शिवबाला छत्रपती शिवराज छत्रपती ये दादा अरे माझा शिव छत्रपती झाला ग माया ग ग ग बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर शिवछत्रपती संभाजी महाराज की हर हर पार्वती मध्ये हर हर जय श्रीराम जय श्रीराम जय भवानी अरे तुमचं आमचं नातं काय रक्त रक्त भिडलाय काय माती बंड्या पेरलाय काय अरे कुठला सारा तरलाय काय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद खूप खूप आभार प्रत्यक्ष महाराजांचं वाच लावलं मला वाटतं खऱ्या अर्थानं शाहिरांचं हे गीत आज पावन झालं पावे तो झालं जिथे ते साकार व्हायला पाहिजे पोहोचायला पाहिजे त्या चरणांशी हा सुपूर्त झाले एकदा मनापासून टाळ्या होऊन जाऊ द्या शाहिरांसाठी आणि त्यांच्या शिवसेवेसाठी तर आता मी घरी आलोय आणि इतकं छान कार्यक्रम झाला ना, इतकं छान कार्यक्रम झाला, खूपच छान झालं. मला खूप आवडलं आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण जे शाहीर चंद्रकांत माने यांनाही भेटलो, त्यांनाही भेटून खूप बरं वाटलं. आजपर्यंत मी फक्त त्यांचे व्हिडिओज यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरतीच बघत आलोय, पण आज प्रत्यक्ष समोर भेटणं इतकं छान वाटलं ना, त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. आणि त्यांनी गायलेले गाणी इतकं सुंदर वाटलं ना, आज समोर ऐकून इतकं सुंदर वाटलं, खूपच सुंदर वाटलं. तर आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड प्रेस द बेल आयकन. इन्स्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, बाकी सर्व लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये, तर जाऊन चेक करा आणि फॉलो सबस्क्राईब सगळं काही करू शकता. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगला. पीस अँड जय शिवराय.